जालना जिल्हा स्त्री रुग्णालयात घाणीचे साम्राज्य। रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर केली नाराजी व्यक्त। आरोग्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। जालना शहर हे एक मोठे औद्योगिक शहर म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही प्रसिद्ध आहे। या शहराला स्टील शहर म्हणून ओळखले जाते। मात्र याच शहरात बरेच मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत। यात प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न व शहरातील रस्त्यांचा प्रश्न, यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। तसेच जिल्ह्यातील व शहरातील तसेच परिसरातील महिलांची आरोग्य सुदृढ राहण्यासाठी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून या ठिकाणी सोयी सुविधायुक्त अशी स्त्री रुग्णालयाची इमारत उभी झाली। या ठिकाणी जिल्हाभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। मात्र याच रुग्णालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे। आपले दुखणे दूर करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा आजाराला सामोरे जावे लागत आहे, कारण या रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे। तसेच रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। रुग्णांना व नातेवाईकांना स्वच्छतेची व्यवस्था नाही। डॉक्टरही रुग्णांचा पाहिजे तसा उपचार करत नाही व फक्त रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केली जात आहे। कुठलीही सुखसुविधा या जिल्हा स्त्री रुग्णालय येथे होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयाच्या प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रुग्णालयाच्या कामकाजावर वचक ठेवला पाहिजे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे। महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय। 3-3, 4-4 दिवसांपासून बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णांची या ठिकाणी हेळसांड होत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे। रुग्णालयात आलेले रुग्ण व नातेवाईकांना स्वच्छालयात जाण्यासाठी पाणी नाही। तसेच रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। रुग्णालय परिसरात चोरट्यांचा वावर। रुग्णालय परिसरात घाणी बरोबरच चोरट्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। आपल्या नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन आलेल्या नागरिकांचे खिसे सुद्धा कापले जात आहेत। दिवसेंदिवस या घटना अधिकच वाढत आहेत। यामध्ये रात्रीची एक घटना आहे की या रुग्णालयात आपल्या बहिणीला प्रसूतीसाठी आणले असता एका महिलेच्या पर्समधून चक्क 15,000चा एक महागडा मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे। चोरीच्या घटना रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। तर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या असून वरिष्ठ अधिकारी रुग्णांचे व नातेवाईकांच्या समस्यांवर व तक्रारीवर कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी व जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकरिता व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नातेवाईकही स्वतःहून परिसरातून विकतचे पाणी घेत आहे। त्यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत। या सर्व बाबीकडे जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे लक्ष देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। बासित बेग सह ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल न्यूज मराठी, जालना। कुठून आले तुम्ही? काय नाव तुमचं? नागझिरीहून आलेलो, शेर अकबर का पठाण, नागझिरी तालुका अंबड, जिल्हा जालना। काय समस्या आहे तुम्हाला? समाज यायचे का दवाखान्यात काही सुविधा नाही आहे। बाथरूममध्ये पाणी नाही, प्यायला पाणी नाही, लोक कुठंही थुकतात, कोणताही पुड्या खाऊन काही तिथं नियोजनच नाही काही दवाखान्यामध्ये। हा दवाखाना इतका चांगला झालेला आहे पण त्याची सुविधा नाही ना काहीच। त्याची तो आरोग्यमंत्र्यांनी असो का शासनाचे कोणी कर्मचारी असो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये, तर सुविधा होईल तिथं। आज मोबाईल चोरी हो राहिले, डिलिव्हरी पेशंट आल्यावर परेशान होईल, डॉक्टर येत नाही लवकर, डॉक्टरने बी यायला पाहिजे ताबडतोब। गरीब लोक कशा लिहून राहिले शासनाचं दवाखान्यात। शासन म्हणतो आम्ही हे फेरी केला ते फेरी केला, कशाच फेरी झालेलं इथं काही सुविधा नाही इथं। त्यांनी ते समस्यावर आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तिथं। पाणी कुठून आणू लागले तुम्ही प्यायला? हो, हॉटेलमधून 15-20 रुपयाचं बाटल आहे, काही सुविधा नाही तिथं। काय नाव आपलं? शेर का पठाण, नागझिरी। पैसे चले, काय समस्या आहे? काय झालं तुमच्यासोबत? आमचा मोबाईल गेला, पैसे गेले खिशातले चटच। गेले 15,000 रुपये गेले। हो, 15,000 गेले, मोबाईल मोठाच्या मोठा गेला। मग अशानं कसं हे होईल? आणि आम्ही डिलिव्हरीसाठी आणलेले। कुठून आलेले तुम्ही? आम्ही मंठा गावात सांगेल नाव. पांगरा गडदे मंठ्याहून आलेले। काय नाव तुमचं? वंदना उत्तमराव गडदे।
काय समस्या आहे मला तुम्ही? समस्या म्हणजे इथं पाण्याची एक अडचण आहे. इथं लघवीला संडासलं पुरुषांना जाण्याची अडचण एक महत्त्वाची. म्हणजे जायला कुठं जागाच नाही, बाहेरच यावं लागतं. बाहेर जावं तर सर्व रोडवरच यावं लागतं. रोडवर कुठं जागा नाही. आणि सर्व इथं म्हणजे खेड्याचे जास्त लोक राहतात. आणि त्याची पुन्हा साफसफाईची तेवढी हे नाही. हो, कुठून आलेले आहे तुम्ही? आम्ही गडदे पांगरा, तालुका मंठा.